संघटनेचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, विमा आमच्या हक्काचा, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा, कोणता म्हणतो देत नाही, कोणता म्हणतो देत नाही. आज जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन देत आहे. त्यांच्या विविध मागण्यांसाठी आज हे धरणे आंदोलन आहे. त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुरेशजी काळे माझ्यासोबत आहे. आपण त्यांच्याच माध्यमातून जाणून घेऊया की त्यांच्या काय मागण्या आहे. दादा, नेमक्या प्राथमिक मागण्या काय? जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी होऊन खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे झाले. 412 कोटी रुपयाच्या अनुदानाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे गेला. ते राज्य सरकारकडून पैसे येऊन 2 महिने झालेत. अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले नाहीत. या नाकर्त्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज हे धरणे आंदोलन आहे. दुसरं, पीक विम्याचा अग्रिम पीक विम्याचे 270 कोटी रुपये मंजूर आहेत, परंतु युनिव्हर्सल संपो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून हे 270 कोटी रुपये वाटप करण्यासाठी चालढकलपणा करण्यात येत आहे. त्याचा निषेधार्थ आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत. तसेच विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान महायुतीच्या नेत्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती, तसं आश्वासन दिलं होतं. तर त्या आश्वासनाची पूर्ती आता महायुती सरकारने करावी आणि शेतकऱ्यांचा संपूर्ण 7/12 कोरा करावा. या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. दादा, अजून तुम्ही काही आंदोलक आहे, आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घ्या. काय सांगाल दादा, एकंदरीत काय परिस्थिती शेतकऱ्याची? सध्या परिस्थिती शेतकऱ्यांवर आसमानी संकट आणि सुलतानी संकट हे जे ओढवलेले त्या संदर्भात ह्या आलेले सरकार यांनी निवडणुकीपूर्वी जी घोषणा दिली होती, मुख्यतः शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यात येईल, त्यालाच अनुसरून शासनाने तात्काळ शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नवीन शेतीसाठी कर्ज देणे ही कारण शेतकरी आता त्यांच्या कर्जमाफीसाठी आतून त्यांच्याकडे आस लावून बसलेला आहे आणि त्यांनी जी घोषणा दिलेली आहे कर्जमाफीची मुख्य, ती घोषणा त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. अजून काही आंदोलक आहे? बोला, काय सांगा, काय भावना? आमच्या भावना म्हणजे जसं आता आम्ही शेतकरी, जसं त्याला सगळं लागत आहे, सगळ्या इस्किमी, सगळ्या जागा, तसं आम्हाला सगळं अनुदान वाटायचा विचार करी जावा, सगळे 7/12 कोरे करायचा विचार करी जावा. का नुसतं आम्हाला भूल थापीनं जसं मी असं करीन, मी तसं करीन, आता काम करीना. हां, आता काम करीना. जसं सगळं लागतं ना त्याला, तसं आमचं सगळं द्या ना मानधन. जे काय तुम्ही जे म्हणले ते द्या ना. दादा म्हणले 7/12 कोरा करू, कम करीना. तुमची पळापळी आम्हाला कळत नाही की सगळे हुशार आहे ना. आता तसं तुम्हाला अजून एक बार घरी धाडू आम्ही. मग तर हे होते शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे धरणे आंदोलन दिले आहे. तर त्यांच्या हेच मागणं आहे की शेतकऱ्याचा 7/12 कधी कोरा होईल आणि शेतकऱ्यासाठी जो आलेला निधी आहे तो कधी वाटप होईल. ह्याच प्रमुख मागण्या आज या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आहे. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना.